साहित्य त्या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये एक सायंटिफिक अॅनालिस्ट आणि एक केमिकल अॅनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे, त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे, ते उपस्थित असणार आहे। आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील। याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल, नार्कोटिक्सचं सॅम्पल असेल, एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील, या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही। तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा 100% प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल। यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, यातनं जे काही एव्हिडन्सेस जमा होतील, हे एव्हिडन्सेस कशा प्रकारचे स्टोअर करायचे त्याकरता ब्लॉकचेनची पद्धती तयार केलेली आहे। ब्लॉकचेन पद्धतीमुळे अनेक वेळा आपण पाहतो की कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी तो आरोपी सुटतो आणि लक्षात येतं की जो काही पुरावा होता पुरावाच बदललेला आहे, पुरावा टॅम्पर झालेला आहे, पुराव्यामध्ये अडचणी आहेत। ब्लॉकचेन पद्धतीमुळे पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही। त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे या ठिकाणी राहील। या सगळ्या व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही पण आहे आणि फ्रीज पण आहे, जेणेकरून ज्या टेम्परेचरवर पुरावा किंवा इक्विपमेंट्स किंवा अॅनालिसिस करण्याचे केमिकल्स ठेवायचे आहेत ते मेंटेन करता येतील आणि सगळं योग्य प्रकारे सील होत आहे की नाही हे त्या कॅमेऱ्यातनं आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून कुठेही एखाद्या आरोपीकरता वावच उरणार नाही। एखाद्या रेपच्या केसमध्ये सिमेंट कलेक्शन असेल, ब्लड कलेक्शन असेल किंवा एखादं डीएनए करता सायंटिफिक कलेक्शन असेल, असं कुठलंही कलेक्शन आता या माध्यमातून करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की गुन्हे उघडकीस येणं आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी सजा होणं, या दोन्हीमध्ये एक गुणात्मक बदल आपल्याला पाहायला मिळेल। जवळपास 256 व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत। 21 व्हॅन्स आता मी रोल आउट केलेले आहेत। सगळ्या व्हॅन्स या रोल आउट होतील, सगळ्या भागांमध्ये या व्हॅन्स उपलब्ध असतील। यामुळे आपल्या डिटेक्शनमध्ये आणि कन्व्हिक्शनमध्ये एक महत्त्वाचा फायदा या सगळ्या व्हॅन्समुळे होणार आहे। मी आमच्या विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। फॉरेन्सिकचे आमचे डीजी या ठिकाणी आहेत, फॉरेन्सिक विभागाचे आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत। या सगळ्यांनी अत्यंत वेगानं चांगल्या पद्धतीनं हे काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अपराध सिद्धीचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवता येईल आणि अपराधांच्या मनामध्ये भीती तयार करता येईल। आज महाराष्ट्र में भारतीय साक्ष्य अधिनियम के अंतर्गत केंद्र सरकार ने जो अपेक्षित किया था उस प्रकार की व्यवस्था को सबसे पहले महाराष्ट्र ने कायम किया है। हम लोगों ने मोबाइल फॉरेंसिक वैन का अभी उद्घाटन किया है। ये मोबाइल फॉरेंसिक वैन किसी भी क्राइम सीन पर जाकर क्राइम सीन को सबसे पहले वहां पर फर्स्ट रिस्पोंडेंट के रूप में अपने कब्जे में लेगी। इसमें फॉरेंसिक एक्सपर्ट्स होंगे, केमिकल एनालिस्ट और टेक्निकल एनालिस्ट होंगे। वहां पर जाकर किस प्रकार से एविडेंस को कलेक्ट करना है इसका प्रशिक्षण उनको है। उनके पास सब प्रकार के एविडेंस कलेक्शन के किट्स है, जिसमें चाहे उनको ब्लड कलेक्शन करना हो, ब्लड सैंपल वहां पर जो दाग होते हैं उसको कलेक्ट करना हो, या फिर सीमेंट कलेक्ट करना हो, या फिर कोई नार्कोटिक्स का उनको कलेक्शन करना हो, या फिर अगर वहां पर बम विस्फोट हुआ है तो कौन से प्रकार के केमिकल का उपयोग किया गया है इसका एनालिसिस करना हो, देन एंड देयर वही उसी समय वो उसको कर पाएंगे। इस प्रकार की पूरी व्यवस्था उनके पास है। अलग अलग प्रकार के जो साक्ष्य वो जमा करेंगे
उनको किस प्रकार से स्टोर करना, इसकी पद्धति उनको सिखाई गई है। ये सारा ब्लॉकचेन में जाएगा। ये ब्लॉकचेन में जाने के कारण टैंपर प्रूफ कोई भी हमारे साक्ष्य को टैंपर नहीं कर पाएगा। कई बार कोर्ट में इसीलिए आरोपी छूट जाते हैं कि एविडेंस टैंपर दिखाई पड़ता है। अब टैंपर प्रूफ एविडेंस होगा और उसके साथ साथ इसको किस प्रकार से कलेक्ट करना, ये सारी व्यवस्थाएं तो की हुई है। और इस वैन में फ्रिज भी है ताकि जो एविडेंस या फिर जो केमिकल्स एक टेम्परेचर पर रखने पड़ते हैं उसको रखने की पूरी व्यवस्था है। इसमें सीसीटीवी है जिसके कारण एक प्रकार से ये जो सारे एविडेंसेस है इसको ठीक से पैक किया जा रहा है कि नहीं, इसको ठीक से रखा जा रहा है कि नहीं, इसकी एक पूरी सीरीज उसमें हम लोग देख सकते हैं। और सबसे महत्व की बात है ये सारी कनेक्टेड वैन्स है, इसलिए इमीडिएटली जो हमारे जो सेंट्रल ऑफिस है या जहां पर इसकी जानकारी जानी चाहिए वो जानकारी उसी समय इन वैन्स के माध्यम से वहां पर जाएगी। तो किसी भी प्रकार से किसी को भी, चाहे वो अपराधी हो चाहे वो पुलिस हो, किसी को भी इसमें कोई भी गड़बड़ी करने का स्कोप नहीं बचा है। मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र पहला राज्य बना है जिसने फॉरेंसिक वैन्स यहां पर तैयार किए। आज हमने 21 फॉरेंसिक वैन्स को यहां पर हरी झंडी दिखाई है। कशा पद्धतीनं मदत करेल ते सांगताना मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला दिसून येत आहेत। तर बऱ्याच वेळेला जे पुरावे असतात ते टॅम्पर होतात आणि त्याच्यामुळे अडचणी येतात। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। एसटी तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गट उतरला रस्त्यावर। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये आंदोलन। काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागलेली आहे। खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी सह्याद्रीवर बैठक। मुख्यमंत्र्यांच्या दाव दौऱ्यानंतर पहिलीच महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होऊन तिढा सुटणार का याकडे राज्याचं लक्ष। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी 7 दिवसांपासून बेपत्ता। अपहरणाच्या दिवशीचा कारचा सीसीटीव्ही समोर। सीसीटीव्ही पासून काही अंतरावर अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा दावा।